पोरा. अरे बाबा. पाहुणं आलं का पाहुणं? मी तुम्हाला आज येऊ नका म्हणून सांगितलं, तुम्ही कशाला आलात आज? अरे असं कसं कशाला लेका काय केलंयस तू? तुला माहितीये का बाबा? कसा आहेस रे? अरे यांना ओळखतो मी. कोण? विनोद कांबळी. हा? अरे बाबा, बॅटिंग नुसती बॅटिंग. पप्पा विनोद कांबळे आहेत का? अरे नाही तर अरे देवा, काय करायचं? नीट हा, नीट. नीट म्हणजे मोठी मोठी व्यक्ती बोलवली. म्हणूनच नीट ओळखा. अरे बा, यांची सिरियल बघितली मी. कुठली? अवंतिका आहे का नाही? नशीब. मग मृणाल कुलकर्णी. हा? अरे बाबा, सुनील बर्वे कसे आहेत? बरे आहेत ना? विनोद कांबळी, मीठ मृणाल. मृणाल खरं मीठ विनोद कांबळी. हा? अरे तेव्हा त्याता विंचू. खुश होतात बाबा. तात्या विंचू रे, तात्या विंचू. वा. अरे मी बघितलंय पिक्चर. त्या बावल्याला आवाज तूच दिला होता का नाही? हा? मी पहिल्यांदा ओळखलं तो बावला म्हणजे तू आहेस. कसं काय म्हणजे दोघांचे दात सेम आहेत ना. ओम भगिनी भागवत अरे मिठी मारलीस ना, घे आता. अरे यांना पण ओळखतो, ज्येष्ठ नट एके अंगल. इतना सन्नाटा. अरे देवा, ह्याच्याशिवाय काही केलेलं नाही. अंगल. अरे बाबा, अरे देवा. अरे जबरदस्त. कोण कोण? ह्याला ओळखतो ना? कोण? दया. दरवाजा तोड दो. तुमच्या घराला दरवाजात नसतील ना? सगळं दया तोड दो. आणि सकाळी नाही आंघोळीला. चांगले चांगले. बाबा हे बघ, तुझ्या पाया पडतो. तुम्हीच सांगा, ओळखायच्या आधी सांगा तुम्ही कोण आहात ते सांगा. घाबरलाय पप्पा, घाबरले. 20 वर्षांपूर्वी मी या क्षेत्रामध्ये लोकांनी मला ओळखावं म्हणून आलो होतो रे. वा 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 वा. 20 वर्षानंतरही मला कोणी ओळखू शकत नसेल. नाही चला मग एक गाणं म्हणू. नवीन पोपट हा ते गा. एक तरी पप्पा पप्पा मागच्या वेळेला येऊन गेले तुम्ही, अजून त्यांना आनंद शिंदे समजता. हेच आहेत बाबा. असं काय करतो आता? चहा पाण्याचं बघतो मी. बसा तुम्ही. येतो हा का पोरा? येतो. अरे वा. आनंद सर, या नाटकातली महत्वाची भूमिका तुम्ही साकारता ती म्हणजे पुलंची. हे नाटक असो किंवा वाऱ्यावरची वरात, दोन्हीकडे तुम्हाला पुलं साकारायला मिळतात. त्यामुळे तो जो एक आनंद आहे, तो अनुभव मला तुमच्याकडून जाणून घ्यायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा तोच मुद्दा आहे की मी पु ल देशपांडे खूप जास्त वाचले आहेत आत्तापर्यंत. आमच्या सगळ्यांचाच ह्युमर त्याच एका धाटणीचा आहे. ह्या सगळ्यांचाही तशाच पद्धतीचा असावा. आणि आय एम व्हेरी हॅपी की चंद्रकांत कुलकर्णींना त्यावेळेला अतुल परचुरे हे काम करायचे आणि इतक्या दिवसानंतर या कामासाठी त्यांना मला घ्यावंसं वाटलं, ही एक आनंदाची गोष्ट. महत्त्वाचा मुद्दा मला त्यातला जो वाटतो तो हाच आहे की त्या ज्या ॲक्च्युली गोष्टी लागतात काम करण्यासाठी, त्याच्यातल्या कदाचित 3 गोष्टी नसतील पण 2 गोष्टी माझ्याकडे नक्की होत्या. एक म्हणजे पुलं काय पद्धतीने बोलायचे, कारण आपल्याला सगळ्यांना पुलंच्या अनेक ऑडिओ सीडीज माहिती आहेत, अनेक पुस्तकं माहिती आहेत. तर ते माझ्याकडे डेफिनेटली होतं की मला माहिती होतं की हा सूर साधारण काय आहे किंवा हा साधारण ह्युमर काय आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चांगलं बोलायला, चांगली भाषा बोलायला मला आवडतं. माझ्या पाण्यात आलेल्या दिग्दर्शकांपैकी भाषेवर ज्याची हुकूमत आहे असा दिग्दर्शक म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी आहे.
वैभव सर, मनापासून स्वागत तुमचं. मला विचारायचं या नाटकातल्या तुमच्या अनुभवाविषयी. या नाटकामध्ये मी अंतू बर्वा करतो, जे टिपिकल कोकणातलं आणि त्यातल्या त्यात रत्नागिरीच्या मधल्या आळीमधलं कॅरेक्टर आहे. आणि हे कॅरेक्टर म्हणजे कोकणाचा अर्क आहे असं वाटतं मला. म्हणजे आज मग तू सगळ्यांना प्रश्न विचारतोयस की या कॅरेक्टरमधलं तुमच्यात काय आहे, तर मला वाटतं या कॅरेक्टरमधलं 100% माझ्यात आहे. कारण मी आता सांगत होतो की सलग 4 वाक्य झाली आहेत आणि तू कोणाच विषयी वाईट बोलला नाही. तर हा फाऊल धरण्यात येईल याच्यापुढे. वाईट बोलणं हे त्यांचं वेगळं म्हणणं नाही, वाईट म्हणजे? हा म्हणजे काय आहे, त्यांच्या दृष्टीने सगळे वाईट आहे तशातला भाग नाही. पण मी तेच म्हटलं की ज्या पद्धतीने एखादी गोष्ट समजा एखादी उणीव जर दिसली तर ते त्याच्यावरच वारंवार बोट ठेवत राहतात आणि चांगल्या गोष्टी सांगतील एकदा, पण जी वाईट गोष्ट आहे ती मात्र तुम्हाला 10 वेळा सांगतील. असा कदाचित आहे. पण सत्य बोलणारे लोक आहेत, म्हणजे तुम्ही ते खोडून नाही काढू शकत. बरोबर. नाही, हे बरोबर आहे, पण हे आत्ताच बोलायला हवं होतं का असं म्हणू शकता तुम्ही. येस येस. मला यायचे प्रवीण तरडे यांच्याकडे. प्रवीण तरडे, या नाटकामध्ये तुम्ही बबडू ही व्यक्तिरेखा साकारता. तुमचा काय अनुभव आहे? मी स्वतः बबडूच आहे. कारण पु ल देशपांडेंच्या साहित्याची ताकद म्हटलं तर आपण एक सकस साहित्य म्हणतो ना आपण, ते म्हणजे पु ल देशपांडेंचं. सर्व वयोगटात म्हणजे अगदी 7 वर्षाच्या मुलापासून तुम्ही 70-80 वर्षाच्या वयोवृद्धापर्यंत कोणालाही पुलंबद्दल विचारा, त्यांच्या साहित्याबद्दल विचारा, ते तोंडपाठ असतं. मग खरं तर महेश मांजरेकर म्हणजे माझे गुरुजी ते काम करतात ह्या बबडूचं. आणि मी पण काही प्रयोग करतो. मी आजपर्यंत मी जेवढे प्रयोग केले, एकही प्रेक्षक मी दुःखी जाताना नाही पाहिला रंगमंदिरातून. तो हसतच असतो. पुलं तोंडपाठ आहेत. म्हणजे या सगळ्यांना माहिती आहे, प्रेक्षागृहातून एखादा शब्द जर उलटा पालटा झाला तर प्रेक्षागृहातून प्रेक्षक डायलॉग बोलतात. वा. प्रेक्षकांना पुलं तोंडपाठ आहेत. त्यामुळं करताना प्रत्येकाची एक जबाबदारी असते. बबडूवर थोडी जास्त येते, कारण प्रत्येकाने एक मैलाचा दगड ठेवलेला असतो. शेजारी शेजारी, पक्के शेजारी, आज शेजारी शेजारी बसलेले आहेत. वैभव आणि आनंद सर, तुमच्या मैत्रीचे खूप किस्से आहेत, पण आज पहिल्यांदा तुम्ही समोरासमोर आलेला आहात. मला ऐकायचे हे मैत्रीचे किस्से आनंद सरांकडून. तुम्ही जरा वैभवबद्दल आम्हाला सांगा सर. वैभव आणि मी आमच्या अनेक गोष्टी खरोखरीच जुळतात. एक गोष्ट नक्की आहे की मला जी वैभवची मैत्री असावी असं वाटतं. याचं कारण त्याला खरोखरीच चांगल्या गोष्टी असाव्यात, गोष्टी दर्जेदार असाव्यात याविषयी तो आग्रही आहे. आणि त्याबद्दल चांगलं काम करण्याची कुठल्या पद्धतीने चांगलं काम करता येईल ह्या गोष्टींमध्ये तो अत्यंत पर्टिक्युलर आहे. आमच्या दोघांचा समान धागा आहे संगीत. आम्हाला दोघांनाही म्युझिक तितकंच आवडतं. वैभव खूप छान गातो. आणि दोघांना तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आम्हाला दोघांनाही कोणाचं काही आवडत नाही. हे खरंय. मला आणि त्याच्याशी मैत्री करून करून मला ते जास्त झालंय. म्हणजे आमच्या दोघांच्या मैत्रीमध्ये जर का असा काही इन्फ्लुएन्स असेल त्याचा माझ्यावर, तर तो हा आहे की हळूहळू मला आता काहीही आवडेल असं वाटतं. हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.